यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचं तापमान जे आहे ते 42 अंशांच्या वर गेलं आहे आणि त्याच्यामुळं या तापमानाचा फटका आंबा फळबागेला बसताना दिसतोय. मी सध्या परभणीच्या अशाच एका फळबागेमध्ये आपण इथं बघत आहे की अशा पद्धतीनं उन्हाचा जो कोप आहे तो आंब्याच्या फळबागेवरती दिसतोय ना. अशा पद्धतीनं आंब्याची फळं जी आहेत ती काळवंट आहेत, पिवळी पडून ती खाली जमिनीवरती अशा पद्धतीनं पडतायत. त्यामुळं शेतकरी आहेत ते अवकाळी पावसाच्या नंतर आता उन्हाच्या फटक्याचा सामना करतोय. आपल्यासोबत शेतकरी आहेत. काय काय परिणाम होतोय उन्हाचा? आता हे जे उष्णतेची लाट जी आलेली आहे, हम्म. त्या लाटेमुळं आंब्या बागेचं इतकं अतोनात नुकसान व्हायला लागलंय, की ते बघायच्या अगोदरच ते असे विझळून चालू लागले ते. आमच्या म्हणजे विझळलेले म्हणतात. उन्हाचे डाग पडायला लागले त्याला. हम्म. त्यामुळे जे अपेक्षित उत्पन्न काही होणार नाही आणि हे म्हणजे कामातून गेला फळ आता हे. खाली गळून जाते, झाडालाही राहत नाही, पकत नाही ते. त्यामुळं आता हे या उन्हामुळं 25-30% जवळ-जवळ इकडनं या जरा. हां, 30-40% जवळ-जवळ फळं गळायला लागले उन्हाळ्यात. त्यामुळं मार्केटला ह्याची काही किंमत राहणार नाही. तर आंबा बागेचं खूप नुकसान व्हायला लागलंय. किती वर्षापासून ही सगळी शेती करता? आम्ही शेती जवळ-जवळ 20 वर्षापासून करतो. हम्म. पण आम्ही 2-3 वर्ष म्हणजे 5 वर्षापूर्वी लावलेली ही बाग ही. हम्म. तर आता यावेळेस आता चांगली फळाला आली होती, तर ते वातावरणाच्या उष्णतेच्या लाटेचा याचा बराच परिणाम व्हायला लागला याच्यावर. आंबा गळ व्हायला लागली पुन्हा आणि हे आता असे डाग पडायला लागलेत ह्याला असे. आता किती महिन्यात हे फळ सगळी तोडायला येणार होते? ते एक पुढच्या आता 1 महिनाभरामध्ये येतील का तोडायला हे. एक एप्रिल, मे मध्ये जवळ-जवळ येतात काढायला ते. हम्म. हं. या या वर्षी ज्या पद्धतीने तापमान उन्हाचा पारा चढतोय, याच्या आधी कधी असं बघितलं होतं का परभणीकरांनी? नाही एवढं नव्हतं हो. एवढं इतकं तापमान नव्हतं हे. कमी प्रमाणात तापमान होतं आणि त्यामुळं आतापर्यंत काही असे प्रॉब्लेम आले नाही. पण यावर्षी जास्त लाट असल्यामुळं उष्णतेची जास्त फळावर परिणाम व्हायला लागला त्याचा. बरं. हं. एकंदरीत किती किती नुकसान असेल हे? याचं 30 ते 40% नुकसान झालेलं आहे त्याचं बरं. आंब्याला. आधी अवकाळीचा फटका, आता हे सगळं. हो. याच्यामध्ये अवकाळीतून बसलं, पुन्हा आता नंतर आता उन्हानं असे व्हायला लागले. आता पुढे आणखीन वातावरणाचं काय होते तर त्याचं आता 1 महिनाभरामध्ये आणखीन काय-काय होते तर त्याचं पुढे आता समजा निसर्गाचं ते काय सांगणार. बरोबर आहे. किती खर्च केला होता याच्यावरती सगळं? याला जवळ-जवळ ₹1,00,000 खर्च केलेला आहे मी बागेला. बरं. हं. मला ह्याच्यातून जवळ-जवळ एक ₹7-8 लाख तरी उत्पन्न अपेक्षित होतं. बरं. पण आता हे आता काय पडतंय समजा शेवटपर्यंत आता जाऊन आता वाऱ्या वादळात त्याच्यात आणि फळं आखरीला निघाल्यावर कळेल आता पुढच्या महिन्यात किती होईल. बरं. सरकारकडे काही मागणी आहे? सरकारने पंचनामे करून तातडीची मदत शेतकऱ्याला द्यावी अशी अपेक्षा आहे. सरकारकडे विनंती आहे. शेतकऱ्याकडे बघा एकदा. हं. कारण आता हातातोंडाला आलेला घास आहे. असं निसर्गाच्या कृपेमुळं हिसकावून चालला लागलं. निश्चितच हा अवकृपाच म्हणावा लागेल निसर्गाची. अशा पद्धतीनं उन्हाचा फटका जो आहे, ते आंबा फळबागांना बसतोय आणि त्यामुळे शेतकरी जे आहेत ते अडचणीत सापडलेले आहेत. एकूणच उन्हाचा जो पारा चढतो त्याच्यामुळं फळं जी आहेत आंब्याची ती काळी पडून जमिनीवरती कोसळतात आणि त्यामुळं मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं होत आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना जे आहे ते दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडनं जोर धरू लागली आहे. यावर सरकार काय निर्णय घेतं, प्रशासन पंचनामे करतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.